नमस्कार, मी गाडेकर श्रीनिवास दत्तात्रय. मी कृषी महाविद्यालय सेलू येथे बोर्डीकर साहेबाच्या महाविद्यालयामध्ये कर्मचारी आहे आणि त्यांच्या सांगण्यावरून मी राजे धामणगाव येथे पैसे वाटपासाठी आलो होतो. किती लोकांना वाटले पैसे? आम्ही जवळजवळ 15 ते 20 घरांना वाटले पैसे. आज तारीख सांगा किती? आज 5/2/2026 तारीख आहे. निवडणूक कोणती? निवडणूक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक. तुम्हाला किती घरांना वाटायचे सांगितले आणि किती रुपयाने वाटायचे सांगितले? आम्हाला 1000 रुपये पर हेड नुसार वाटायला सांगितलं. कोणत्या सर्कलला? देऊळगाव सर्कलला. बरं, कोणी पाठवलं? आम्हाला बोर्डीकर साहेबांनी पाठवलं. बरं, ठीक आहे. आणि आता तुमचा किती जणांचा स्टाफ आहे? चार जण होते आमच्या सोबत. हं. ते प्रॉपर सेलूचे 3 जण आहेत आणि मी एकटा कर्मचारी कॉलेजचं. मला लिखापडीचं काम दिलं त्यांनी. कोणाला किती पैसे दिले ते फक्त नोंद घ्यायचं काम होतं माझ्याकडे. बरं, बाकीचे कुठे आहे तुमचे सहकारी? ते काय माहिती पळून गेले का? तुमच्यापासून बाजूला केव्हा गेले ते अपाडक आल्यानंतर ते सगळे पसार झाले. हा हा. आप्पासाहेब डग जेव्हा आले तुमच्याकडं तर त्यावेळेस ते पळून गेले. हो. आप्पासाहेब डगचं काय म्हणणं होतं? पैसे वाटू नका काय असं काय म्हणणं नाही, होतं? त्यांचं म्हणणं होतं पैसे वाटून नका, लोकशाही मार्गानं चालू द्या. राज्यमंत्री मेघना दिदी साकोरे यांच्या आदेशावरून मी इथं आलो. कृषी महाविद्यालय येथे कर्मचारी म्हणून कार्यरत आहे आणि आज राजे धामणगाव येथे आम्ही पैसे वाटपासाठी आलो होतो. कोणाचे पैसे वाटपासाठी गेले? मेघना दिदी साकोरेचे, बीजेपीचे. किती रुपयाने पैसे वाटले? 1000 रुपये पर हेड नुसार आम्ही पैसे वाटले. पुन्हा सोबत कोण होतं तुझ्या? सोबत आणखी 3 जण होते. ते कुठे गेले? प्रॉपर झाले, ते सेलूचे होते. त्याचं नाव सांग, ते कोण कोण मला सोबत? फक्त दीपक चव्हाण एकच नाव माहिती आहे, पुरा? दोघांचं नाव माहित नाही. असं कसं तू नाव सोबत येतो, तुझं नाव कसं माहित नाही? बाकी नाही, तिथला कोण होता? वैयक्तिक लोक कोण होते? सोबत कोण होतं? परत तुझ्या गावचा कोण होता माणूस? नाही, गावचं प्रल्हादराव गोरे नाव म्हणून. सांग पूर्ण. परत कोण येतं? प्रल्हाद गोरे म्हणून माजी सरपंच परत होते. दुसरा? तेवढे त्याच्यात देखत वाटले तू पूर्ण पैसे? हो, त्यांच्या किती सांगण्यावर. दिवसापासून वाटतो पैसे? आज पहिलाच दिवस होता माझा. तुझं आता किती लोकांना वाटले? 10-15 घरांना वाटलं. त्याचे ज्याला वाटलं त्याचे नाव कुठे? हाय ते यादी आहे त्याची पण यादी आहे तुझं. हो आहे. त्याची पण यादी आहे. यादीचा फोटो घ्या. ठीक आहे, कागद घ्या. चला व्यवस्थित घेतलं ना? घेतलं ना व्यवस्थित?